माऊली माऊलीकडे भाव काय चोनी पडन ती. गुड मॉर्निंग आकाश. गुड मॉर्निंग. कसं वाटलं दिगंबर आध्यात्मिक ज्ञान घेऊन? मस्त होता. मस्त काय भयान रट्टा मारला होता. ब्रह्मकुमारी शेगाव. काय होतं काय की पहिले ते वाटलं की येशू ख्रिस्ताकडे गेलोत म्हणून. आणि तो इन्फॉर्मेशन बी कसं देत होता की आत्मानं जाळात डुबत नाही, पाण्यात डुबत नाही. अरे काय समजत नाही नव्हतं. इथे लेक्चर 10 मिनिटाची वर ऐकू वाटत नाही, इथे ध्यान द्यायला लागले. आता आनंद सागरच्या दिशेने आनंद सागरला जाण्यासाठी असं खालून भुयारी मार्गातून जावं लागते असा दिगंबर म्हणाला होता. आनंद सागर आध्यात्मिक केंद्र असं असतं. प्रसाद आहे अरुण इथे. तेवढ्या संस्थांचं एवढं लय भारी आहे. फक्त प्रसाद कुठं प्रसाद म्हणजे आलं की जायचं, आलं की जायचं बस, पाणी प्यायचं आणि जायचं. पण म्हणजे गजानन महाराज त्यावेळेस पण समजलं होतं की लोक फक्त खाऊन मागण्याचंच काम करणार आहे म्हणून. तुम्ही बघू शकता की आनंद सागर आध्यात्मिक केंद्रामध्ये आलेलो आहे. इकडे दिलेलं आहे. प्रवेशद्वारामध्ये तुम्ही बघू शकता इकडे गेल्यानंतर एक ओम शिव मंदिर आणि दुसऱ्या मंदिराकडे जायचा रस्ता. खूप सुंदर असं वातावरण आम्हाला सकाळी सकाळी पाहायला भेटलेलं आहे. शब्द अपुरे पडतायत मांडण्यासाठी. तुम्ही नजारा व्ह्यू मध्ये बघू शकता. आता आपण बघू शकतो श्री संत दर्शन मंडपाकडे जाऊ शकतो. अतिशय सुंदर व्ह्यू बाहेर न दिसत आहे. आता आपण आतमध्ये गेल्यानंतर बघूया की कसा व्ह्यू आहे. गजानन महाराजांची इथं मूर्ती सेंटरला, एकदम सेंटरला मूर्ती आहे. ओरिजिनली एंट्री इकडे होती सायला. हो ना, हो ना. मग पहिले तू पाणी येतं ना ते हा पहिले, मग आता त्याचं काम करून चालू आहे. मी जेव्हा आलतो तेव्हा इकडनं आलतो. आणि इथे बघू शकता सर्व संतांच्या मूर्ती आहेत. होतं डागडुजीचं काम एकदम मनमोहक. वो अलग ही लेवल के बंदा था. कोण? तूच कोण? कोणतं मंदिर आहे दिगंबर? नाही माहिती. साक्षी विनायक मंदिर. आपल्या लाल लागली बरं का असं नसतं. तो प्रश्न पडणार नंतर ती गोष्ट वेगळी. त्याला 1 घंटा लागणार माहिती का ऑडिओ टाकायला. काय टाकायचं काय अरे नाही, युट्यूबवर व्हिडिओ पाहिजे. आमचा मित्र भेटलेला आहे बालाजी सूर्यवंशी. सूर्यवंशी ना? हा, सोमवंशी. हा बालाजी सोमवंशी आहे. आणि याचं नेतृत्व जर तुम्ही पाहिलं तर हा कणखर नेतृत्व आहे. 11वी पासून हा माझ्या ब्लॉग मध्ये असतो. 11वी पासून हा माझ्यासोबत होता. आणि याची एक विशेष अशी आदत म्हणजे हा जेव्हा आमच्यासोबत झोपायला येतात त्यावेळेस तुमचा ब्लॉग बंद करा. त्यावेळेस आम्ही याला गादीवर न झोपू देता बेडशीट न झोपायचं. काम मुतायचा. बंद कर. आम्ही आनंद सागरला फिरायला आलो होतो. तर आम्हाला तिथे पीजीचे सर भेटलेले आहेत, ज्यांचं की पीजी इन काय चिकित्सा चालू आहे. ते सर कसं वाटलं कालचा कॅम्प? एकदम मस्त होता कॅम्प. प्रतापराव जाधव यांच्याशी सुद्धा भेट झाली आमची आणि एकंदरीत खूप छान रिस्पॉन्स होता वर्करांचा सुद्धा. आणि इथं सेशनसुद्धा खूप चांगले चालू आहेत. आवाड सरांचं लेक्चर आम्हाला ऐकायला मिळालं आणि केलं. त्यांच्या केसेसचं प्रेझेंटेशनसुद्धा खूप छान दिलेलं आहे त्यांनी. सर सॉरी सर मोठा लॉग आहे सर. हे बघा आम्ही आनंद सागरला आलो होतो. ते ग्रुप व्हिडिओ चालू आहे. ग्रुपमध्ये ॲड. आनंद सागर मध्ये आलेला आहे तर त्याबद्दल माहिती आनंद सर द्यायची. आनंद सागर हे शेगावमध्ये सिच्युएटेड आहे आणि बरेच
जे सध्या कॅम्प चालू आहे त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी आनंद सागरला व्हिजिट करा. थँक्यू. याच्यानंतर बालाजी डॉक्टर बालाजी सर 2 शब्द. कॅम्पला एवढे सगळे पेशंट पाहिले, तिकडे पण छान वाटलं. आणि आता सकाळी सकाळी आम्हाला आनंद सागरमध्ये आनंद सर भेटलेले आहेत. हाय एव्हरीवन. खरंच आज इथे आम्ही कॅम्पला आलेलो. अनुभव म्हणजे मेन की इथे जे ज्युनियर्स वगैरे आहेत, असं ज्युनियर सिनियर काय नाही आहे, सर्व डॉक्टर म्हणून आम्ही एकत्र काम करतो आहे. आणि यांचा अनुभव आणि आमचा अनुभव आम्ही शेअर करतो इथे. आणि खरंच शेगाव, आता महाराष्ट्रामध्ये बरेच आम्ही मंदिर वगैरे बघितले, पण शेगावसारखे सुंदर अजून कुठंच नाही. स्वच्छता वगैरे एक नंबर आहे. आणि सर्व डॉक्टरांना एकदा तरी शेगावला व्हिजिट करा नक्कीच. आणि ऑल द बेस्ट फॉर एव्हरीवन फ्युचर. थँक्यू. धन्यवाद. बंद पडलेले स्टॉल इथे पहिले नाश्ता वाटप होत असे. का फुगतोय रे? मला वाटलं गरम येते. आमच्यासोबत गप्पा मारल्या एक्सपोला भेट देण्यासाठी आलेले आहेत. यहाँ का पेन की वजह से ये बिल्कुल नहीं होती. काउंटर एक्शन होता है, काउंटर एक्शन. जब आप एक्शन देने का तो काउंटर थोड़ा प्रेशर देते रहो. त्याच्यामध्ये इसी पोजीशन में हे असे आखून दिलेले आहेत तिथून. आणि आता हे रांगेत उभे राहणार आहेत. हाय करा. अशी गर्दा झालेली आहे. आणि त्यांनीच ते जे बूट कसे ठेवले आहे. अरुण कसं आहे? म्हणजे ते बुटाची जोड फुटू नये म्हणून त्यांनी बांधून ठेवले. जसं लग्नानंतर मंगळसूत्र बांधून ठेवते, तसं या ID कार्डनं 2 त्यांना बांधून ठेवलेलं आहे. बघू शकता सगळ्या प्रकार. जसं हिडन टॅलेंट ऑफ इंडिया. काय म्हणते मुक्ता? कसं आहे? यानंतर आम्ही बघितलं की अग्निकर्म म्हणजे मुंबईचे प्रसिद्ध डॉक्टर संघवी सर यांच्या हाताकडून आम्हाला हँड्स ऑन प्रॅक्टिस करायला भेटली. त्यांची अग्निकर्म विद्यकर्म करण्याची पद्धत पाहून खूप छान वाटलं. आम्ही पहिल्यांदा एवढी प्रॅक्टिस बघितली होती. एकदम हसमुख स्वभाव होता त्यांचा. एकदम हसत खेळत बोलायचे आम्हाला. ते ओरडायचे पण त्यांनी खूप काही शिकवलं आम्हाला तिथे. इथे एक सर अरुणवर कपिंग थेरपी ट्राय करत होते, परंतु त्यातून ते ट्राय करताना त्यातून तो हवा लीक होत होते. तर ते म्हणजे ओढायचं आणि ते पूर्ण सोडून द्यायचा पुन्हा. हे काढून टाकायचं. याच्यावर आपण ब्लेड शिरा मारतो. त्यानंतर वेट ट्रॅफिक सुरू होईल म्हणजे रक्तमुक्त झाला म्हणतो आपण. इथे आम्हाला ते सर काही त्यांचे उपकरणं दाखवताना की त्यांनी जे बनवलेले आहे त्यांचे कंपनी आहे की ती बनवून देतात डॉक्टर लोकांना. जरा मोकळं झालं, आखडले. तर इथली पॅथॉलॉजी बंद झाली का? तुमच्या हातामध्ये पायामध्ये मुंग्या येतात, चालताना दुखतंय है ना. त्या मणक्याची जी होऊन असे ते जवळ आले. आणि ते जवळ आल्यामुळं तिथून लस जी निघते ती दबली. काय संकेत आहे? चपाती फ्रँकी टू इट फ्रँकी लर्न फ्रॉम दिगंबर. दिगंबाय कशी होती रे? एकदम पानसट. पनीर निवडून खायला लागले. संकेत अगोदरच म्हटला होता ना खायला. हो ठीक आहे.
मच. देणगी दिव्यांग अन्नदान देणगी विभाग इथे देणगी 500 रुपये. आणि यानंतर इथं आर्ट गॅलरी आहे की याच्यामध्ये अपंग जे विद्यार्थी आहेत इथले त्यांनी खूप छान छान अशा कलाकृती त्यांच्या स्वतःच्या हाताने बनवलेल्या आहेत. आपल्यासारखे साधारण मनुष्यसुद्धा अशा कलाकृती बनवू शकत नाहीत असं त्यांनी बनवलेलं आहे. कलाकृती बघितल्यानंतर असं वाटतं की मन गहिवरून जातं आणि त्यांचे कष्ट किंवा त्यांची जी कलांना वाव मिळाली आहे ते याला बघून मन प्रसन्न झालं. आम्ही आत्ताच रश्मी मंजुषा लहान मुलांचे सर्व गुण आहे आमचे. अभ्यास सोडून सर्व काही करू शकतो आम्ही. हो अपंग राहते इथं पूर्ण अपंग आणि स्पेशली चाइल्ड जे आहेत ना ज्यांना कोणाला ऐकायला येत नाही, कोणाला डोळे नाहीत वगैरे किंवा थोडे मग मतिमंद आहेत, ते पूर्ण हे लोकांसाठी ते आश्रम बांधलेले आहे. This is Abhitna, intern of Dr. RNS, and I'm shooting this video of Arun's YouTube channel or a vlog maybe. And please subscribe to him to his channel and do visit, do follow, like, share and subscribe. Thank you. असं थँक्यू. रिपीट थँक्यू.